तर मित्रांनो नमस्कार, मी लाडका तुमचा कृष्णा गायकवाड. तर आज आपण या पावसावरून बोलूया. तर म्हणजे 5 वाजेपासून पाऊस चालू आहे कंटिन्यू चांदोडमध्ये. तर आता हे शेतकऱ्यांचे काही पिकं वाहून गेले, काही चारे बी वाहून गेले. तर मित्रांनो या शेतकऱ्यांनी केलं काय पाहिजे मला एक कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि हा पावसावर आणि त्यातली त्यात आपले बच्चू भाऊ कडू यांनी मोर्चा बी काढला तरी त्यांच्या शब्दाला मान नाही, असं नाही तसं नाही. तो मान भेटणार, तो 100% तो खरा होणार. आपल्या बळीराजासाठी तो मान एकच नंबर झाला, तिथं काही विषय नाही. कसं आहे, राडा होणार पण शेतकरी नाही ऐकणार. आता असं होणार आहे. कृष्ण जो डायलॉग बोलत आहे ना तो खोटा नसतो मित्रांनो. राडा होणार पण शेतकरी नाही ऐकणार. या पावसाचा करायचा आता बंदोबस्त लावा. आणि आता ही पिकं वाहून जाते. आता तुम्हाला तो व्हिडिओ दिसलच, पिकं वाहून जाते किंवा काही मकाईमध्ये हे पाणी तुंबलेलं आहे. तर माझं शेतकऱ्यांना मला एकच सांगणं आहे, तर आपल्या सरकारनं नुकसान भरपाई दिली पाहिजे. नुकसान भरपाई दिली म्हणजे शेतकऱ्याला बी आराम पडत. आणि यावर्षी दिवाळीच अशीच गेली पावसामध्ये, तो तर काही विषय नाही. पण आता कसं आहे, त्या गोष्टीवर जाण्यात मजा नाही. पण आता सरकारनं शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे. तर चला असे व्हिडिओ पाहत राहा. कृष्णा गायकवाड याला फॉलो करा, लाईक करा.